नरवीर बाजीप्रभू देशपांडे हा जो पुतळा आहे या ठिकाणी 1977 मध्ये उभा केला गेला. कोल्हापूरचे रवींद्र मिस्त्री यांनीच तो बनवला आणि तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सांगलीचे रहिवासीचे माननीय वसंतदादा पाटील त्यांच्या हस्ते तो अनावरण केलेला आहे. तर हा पुतळा या ठिकाणी का उभा करण्यात आला तर छत्रपती शिवाजीराजे ज्यावेळेला 12 जुलै 1607 आषाढ पौर्णिमा रात्री 10 वाजता हा गड सोडून खेळणागडाकडे निघून जात असताना इथून जवळजवळ 30 ते 35 किलोमीटर अंतरावर खिंड आहे. म्हणजे दोन्ही डोंगरांच्या मधून जाणारा एक छोटासा मार्ग, ज्या मार्गावर त्या महान राजासाठी त्या महान 2 नरवीरांच्या समवेत 300 बांधल घराण्याच्या सर्व मावळ्यांनी रक्तसांडती केली, शहीद झाले, धारातीर झाले. ज्यावेळी राजे सुखरूप पोचले गेले विजयगडावर आणि पोहोचता क्षणी लगबगीने तोफा डागण्याचा आदेश दिला गेला. डागलेल्या तोफेचा आवाज आपल्या कानी आला, म्हणजे तो संदेश त्यांना मिळाला की राजे सुखरूप पोहोचलेले आहेत. त्याच वेळेला आपला देह जमिनीवर ठेवण्यापूर्वी त्या महान राजासाठी त्या महान नरवीराच्या मुखातून ते उद्गार निघालं होतं, धन्य झालो मी राजे. म्हणजे राजांनी जी आपल्यावर दिलेली जबाबदारी आपण काय केली तर पूर्ण केली. त्यांनी आपला देह जमिनीवर ठेवला गेला, शहीद झाले, धारातीर झाले, म्हणून त्या खिंडीला दिलं गेलेलं नाव पावन खिंड, म्हणजे त्यांच्या रक्ताने पावन झाली, पवित्र झाली. म्हणून हा पुतळा 1977 मध्ये कोल्हापूरचे रवींद्र मिस्त्री यांनी बनवला. किल्ल्याचं पश्चिमेच्या बाजूचा मुख्य दरवाजा, हे 3 दरवाजा, त्याला कोंकणी दरवाजा सुद्धा म्हटलं जातं, कारण राजांनी संबोधलं ज्यावेळेला ह्या गडावर दुसऱ्यांदा त्यांचं आगमन झालं 1673ला, म्हणजे दुसऱ्यांदा किल्ला जिंकून गेला राजांना, त्यावेळेला त्यांचं आगमन पश्चिमेच्या बाजून झालं. पश्चिमेची बाजू कोकण भाग, कोकण भागातून येणारा मार्ग म्हणून कोकण. तुमची 3 दरवाजे, ही जी इमारत आहे समोरची जी इमारत दिसते आर्ट, ही इमारत बांधत असताना 3ऱ्या दरवाजाची इमारत आहे ती, 3रा दरवाजा त्या ठिकाणी लावला जात होता. समोर वरती जर पाहिलं आपण तर सिम्बॉल्स दिसतील आपल्याला, का तुर्की लोकांचे सिम्बॉल आहेत बरं का. ते सेंटरला मशाल दिसतं, दोन्ही बाजूला मयूर दिसतं आपला, म्हणजे आपला भारतीय पक्षी दिसतो, तर भारतीय पक्षी नाही आहे तो, त्यांचा पक्षी आहे टर्की. 3 दरवाजापैकी 3ऱ्या दरवाजाचं इमारत एकदम स्ट्रॉंग बांधलेलं आहे, मजबूतीचं बांधलं. पहिले दोन्ही दरवाजे त्यावेळेच्या तोफेच्या गोळ्याने पाडून हा गड जिंकण्याचा प्रयत्न करतील शत्रू, तर सहजासहजी हा किल्ला जिंकता येऊ नये या दृष्टिकोनातून की बांधकामामध्ये आपल्याला ही जी 16 खंबे दिसतात, आपल्याला 16 पिलर्स दिसतात. अच्छा. आणि हे वरती चौकटीला दोन्ही बाजूला काय दिसतात तर बिजागऱ्या दिसतात, आपल्याला दगडी बिजागऱ्या राऊंड शेपमध्ये दिसतात ना आपल्याला, ते कबूतर आहे दरवाजा अटकायला. त्यामध्ये दोन्ही दरवाजे असे लावायचे, दोन्ही दरवाजे झडप लावून आतून लॉकिंग करायचं, तिथपर्यंतचं मार्ग बांधकाम आणि 16 खंब्याचं फाउंडेशन. अच्छा. म्हणजे या दोघांचा बांधकाम आहे ना, हे दोन्ही दगडांच्या मध्ये काळपट दिसतं का आपल्याला, शिसा आहे. अच्छा. म्हणजे सस्पेन्शनच्या आतमध्ये ज्याला आपण लीड किंवा लेग म्हणतो, त्याच्यामध्ये ओतीव शिसामध्ये बांधकाम केलं गेलं. आणि वरचं जे आहे ना बांधकाम, ते वरचं बांधकाम चुना, गूळ, वाळू, उडदाची डाळ, मेथी, हिरडाफळ, बेलफळ, डिंक वगैरे मिक्स करून केलेली इमारत आहे. या इकडे हा चौक आहे. त्या चौकामध्ये छत्रपती शिवाजीराजांचं सत्कार केला. ज्यावेळेला दुसऱ्यांदा हा किल्ला जिंकून गेला कोंडाजी पर्जन्यांनी, त्यावेळेला राजे या मार्गाने आले किल्ल्याच्या आतमध्ये, मध्यावर सिंहासनावर बसवलं गेलं आणि त्यांच्यावर त्यावेळेला सुवर्ण फुलांच्या पाकळ्यांची उधळण केली गेली. अनिवार्य होतं छत्रपतींचं स्वागत सत्कार करणं. त्यावेळेला या चौकाला दिलं गेलेलं नाव आहे राजांच्याकडून विष्णू चौक. पन्हाळगड हे त्याच वेळेला नाव घोषित केलं ह्या गडकोटाला, आणि पन्हाळगडाला दक्षिणेची राजधानी घोषित केली, साऊथचं कॅपिटल बनलं गेलं. इथून संपूर्ण राज्यकारभार सुरू झाला आणि किल्ल्याच्या आतमध्ये मुबलकता पाण्याची ही भगवंताची देण, त्याची प्रचिती म्हणजे समोर कुंड दिसतं आपल्याला, त्याला विष्णू तीर्थ कुंड या नावाने ओळखलं जातं. अच्छा. आपण जमिनीपासून पाहिलं ना, ती पायरी आहे ना, त्या पायरीवर उभारून आपण जर पाहिलं खाली 5 फुटावर आपल्याला पाणी दिसणार. अच्छा. 12 महिने पाझरतं पाणी, जमिनीतून असं पाझरतं पाणी म्हणतो त्याला. 12 महिने आपण मे महिन्यामध्ये या एप्रिल महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये जरी आलात तर पाणी त्या लेवललाच दिसतं. कितीही उन्हाळा असू दे पाणी कमी होत नाही. म्हणजे मुबलक पाणी आहे, ही भगवंताची देण आहे. ते सर्व आर्च दिसतात आपल्याला,
हे मावळे लोकांची खास करून बैठकीची ठिकाणं, फौजी लोकांची, म्हणजे तिसऱ्या दरवाजाच्या आतमध्ये वेगळे, तिसऱ्या आणि दुसऱ्या दरवाजामध्ये वेगळे, पहिल्या आणि दुसऱ्या दरवाजामध्ये वेगळे, असं 3 फोर्सेसमध्ये, जसं मिलिटरीमध्ये असतात ना फोर्सेस वगैरे, त्या पद्धतीनं या ठिकाणी त्यांचं आराम करण्याचं ठिकाण, बैठकीचं ठिकाण, ज्याला आपण मराठीमध्ये रावटी म्हणतो, रावटी देवळी, हां, आणि इंग्लिशमध्ये त्याला टेंट म्हणतो. टेंट. या पाण्याचं कुंड बघूया. अरे वा. हा दुसरा दरवाजा लावण्याचे दोन्ही बाजूला बिजागरे आहेत. बिजागरे. दुसरा दरवाजा इथं लावला जातो. हो. तो तिसरा दरवाजा आहे. तो तिसरा हा दरवाजा. दुसरा आणि समोर पहिला आहे. बिजागरी वरती दोन्ही दरवाजाची झडप लावली. हो. आतून लॉकिंग करायचं ठिकाण हे मेन लॉक आहे किल्ल्याचं हे. ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, आगळ, अडसर, अडणा, आगळी, कोयंडा, म्हणजे ह्या इमारतीच्या टॉपला नगारा वाजवला जात होता. सूर्यास्त झालं की नगारा वाजला की दरवाजे बंद करायचे. राजांची आज्ञा होती तशी. लॉकिंग करायचं, आतील ओंडका ओढायचा, तिथं लावायचा. सूर्योदय झाला, नगारा वाजला, ओंडका आतमध्ये ढकलायचं, दरवाजे खुले करायचे. म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्त. आपण किल्ल्याच्या बाहेर येतो, कोकण भाग बघा, समोर आपल्याला जे डोंगर तयार दिसतात ना, या त्या सह्याद्रीच्या कडा, जे महाबळेश्वर पासून आले गेलेले डोंगर दऱ्या, सह्याद्रीच्या कडा. या धुक्यामध्ये आपल्याला पाणी दिसतं का? पुढे नदी आहे बघा ती. हो हो, ती नदी आहे की नाही, या बाजूला गेली. हे धुकं त्या नदीच्या काठीचं आहे सगळं धुकं. कासारी नदी म्हटलं जातं, कासारी. अच्छा. म्हणजे कोल्हापूरला 5 नद्यांचा संगम, पंचगंगा, त्यापैकी ही एक कासारी, ज्या नदीचं उगमस्थान छत्रपतींच्या साठी रक्त सांडणी केली बाजीप्रभूंनी, तिथून वाहत आलेली नदी आहे. म्हणजे त्या खिंडीतून वाहत आलेली नदी आहे. तर जवळजवळ 80-90 किलोमीटर वाहत कोल्हापूरला 5 नद्यांचा संगमपैकी ही एक. इतक्या लांबून तो चारी बाजूने घेरावा. त्यावेळेला तिथून त्यांच्याकडून ज्या तोफा लागल्या ना, रेंज कमी असल्यामुळे इथपर्यंत तोफेचे गोळे येऊ शकत नव्हते. म्हणून त्यांनी त्यावेळेला काय केलं, छत्रपती शिवाजीराजांनी इंग्रजांच्या समवेत करार केले होते शस्त्रास्त्रासाठी, जे हेनरी रेमिंग्टन यांचं त्यांचं नाव त्या सेनापतीचं. तर त्यावेळेला ते करार सिद्दी जोहरने खारिज केले, म्हणजे रद्द केले. आणि आपल्याकडून करार करीत असताना 350 वर्षापूर्वी 8 किलोमीटर हवाई रेंजच्या 2 तोफा खरेदी केल्या. कोकणामध्ये इथून 125 किलोमीटर अंतरावर राजापूर गाव आहे. त्या ठिकाणी त्यांचं स्टोरेज आहे, होतं तिथं, वखारी होत्या. तिथून निघाल्या पैकी एक तोफ पन्हाळगडापर्यंत आली. आणि ती जी तोफ टाकली ती समोर बरोबर टेकडी दिसते आपल्याला. पहा, इथून आपण पाहिलं ना, तटबंदीपासून एक 3-3.5 किलोमीटर हवाई अंतर, अशी दिसतं ना फ्लॅट एकदम. 1, 2, 3 दिसतात ना टेकड्या छोट्या छोट्या, 3 दिसतात. पहिली झाड वगैरे दिसते, धुकं दिसतं ना आपल्याला तिथं. तर तिथून मारले गेलेले तोफेचे गोळे. अच्छा. 8 किलोमीटर हवाई रेंजची तोफ असल्यामुळे इथपर्यंत येऊ शकले, पण कुठल्याही प्रकारे नुकसान झालं गेलं नाही. हे समोर आपल्याला चौकटीचा मोठा दगड दिसतो का आपल्याला, 10 फुटाचा चौकट, त्याच्या मध्यावर लागलेला तोफेचा गोळा. पहा, दगड कुठले कट झालेला दिसतो का आपल्याला. ज्याच्या वरच्या बाजूला हा जो शिलालेख आहे पर्शियन आणि अरेबिक भाषेमध्ये, त्याच्या डाव्या बाजूला खालच्या बाजूला दगड कट झालेला दिसतो बघा, तोफेचा गोळा लागलेला आहे. त्यानंतर परत त्याच लेवलला डावीकडे पहा, कमानीमध्ये दगड कट झालेला दिसतो का. आणि जमिनीपासून वरती 20 फुटावर मोठं भगदड दिसतं का भिंतीवर, ते तिकडं. तर ते असे काही लागले तोफेचे गोळे, पण कोणत्याही प्रकारे नुकसान झालं गेलं नाही. अशी ही मजबूत आणि भक्कम इमारत 1535 मध्ये डेव्हलप केली गेली आहे. आज जवळजवळ 480 वर्षे होऊन गेली. संपूर्ण इमारत बांधकाम करण्यासाठी त्यावेळेला 10-12 वर्ष लागली गेली. तर त्यावेळेला ह्या इमारतीचं बांधकाम करत असताना पहिले 2 दरवाजे चुन्यामध्ये आहेत. म्हणजे चुना, गुळ, वाळू, उडदाची डाळ, मेथी, हिरडाफळ, बेळफळ, डिंक वगैरे मिश्रण आहे. आणि तिसरा दरवाजा एकदम मजबूत असावा म्हणून त्यामध्ये काय तर शिसं वापरलं. किल्ल्याचं मेन एंट्रन्स ज्यावेळेला बंद होईल, म्हणजे सूर्यास्ताला बंद होईल, त्यावेळेला किल्ल्यामधून अथवा किल्ल्याच्या बाहेरून आतबाहेर करण्यासाठी मार्ग असणं जरुरीचं आहे. म्हणून तो एक छोटासा मार्ग आहे. आता दिसतो का आपल्याला, झरोका दिसतो आपल्याला, पाईप वगैरे टाकलेला. झरोका बाहेरून काय दिसतं आपल्याला, 3x3चं दिसतं. आतून मोठी आर्च आहे बरं का, एवढी मोठी आर्च आहे आतमध्ये. कशासाठी एवढं ते छोटंसं ठेवलेलं आहे, तर बाहेरून शत्रू लोकांच्या नजरेसमोर येऊ नये की या ठिकाणी दरवाजा आहे.
त्याच्यासाठी म्हणजे सूर्यास्त झालं ना की रात्रीच्या वेळेला काही छुपी लेनदेन करत असेल, हा. समजा या गडावर राजे लोकांच्याकडून आलेला आदेश किंवा संदेश इतर गावोगावी पाठवायचा असेल तात्काळ इमर्जन्सी असेल तर Emergency. त्याच्यासाठी मार्ग असणं जरुरीचं आहे. अथवा या गडावर आक्रमण जर झालं तर आणीबाणीच्या वेळेला म्हणजे संकटकाळी मुख्य दरवाजे बंद असायचे ना युद्धाच्या वेळेला, त्यावेळेला पळून जाण्यासाठी मार्ग असणं जरुरीचं. तर असे मार्ग बरेच आहेत, त्यापैकी हा एक मार्ग आहे. हे रस्ते वगैरे काही नव्हतं बरं का पूर्वी. नाही. म्हणजे माझं आता जवळजवळ 60-62 वय आहे. 50 वर्षापूर्वी कसं तरी खाली हिला 3 पायऱ्या होत्या, अच्छा. कसं तरी खाली उतरून जायचं हा. असा मार्ग होता. ते नंतर हळूहळू सुरू झालं म्हणजे आता डांबरीकरण झालं, डांबरीकरण पूर्ण होऊन हे गेलं. जाणं येणं लोकांना हे टू व्हीलर वगैरे सुरू झालं. नाही तर पूर्वी मार्ग वगैरे काही नव्हता. काही नाही. हे बघा हे राऊंडचे प्रत्येक आपल्याला हा. हे असे प्रत्येक हाकेवर आहेत बरं का. हा. हा वॉच टॉवर म्हणजे बुरुज बुरुज. खेळणी करण्याची ठिकाण. प्रत्येक हाकेवर अशी चारी बाजूने आहेत या किल्ल्याला. म्हणजे संदेश पाठवण्याची साधी सोपी सरळ सुटसुटीत ते मार्ग. कारण आदिलशाच्या राजवटीमध्ये ज्या इमारती बांधकाम केल्या हा. त्या सर्व आर्च ज्या आहेत त्या खोल्या. हे बंदिस्त आहे हा. आणि बांधकाम विटेचं आहे. हा. त्याला शरब म्हटलं जातं, शरब. कारण वरती आपल्याला काय दिसतं ते सिंह दिसतो. ॲक्च्युली सिंह आहे का बघा, नाही. त्यात काय काय आहे. कानाच्या वर बघा शिंग, दात जे दिसतात ना ते दात त्याचे मगरीचे दात असल्याचे. पाठीवर काय दिसतं तर आपल्याला पक्ष्याचं पंख दिसतं. हा. पाय बघा सिंहासारखे आहेत का पाय. माकडाची पूछ दिसते. हे जे आहे ना हे महामनिमलिकचं सिम्बॉल आहे. ते गणपती जे आहे हे हिंदू समाजाचं आराध्य दैवत आहे. त्याला वाहिलेली फुलं आहेत पहा. हे तारारांच्या राजवटीनंतर ते म्हणजे त्यांच्या राजवटीमध्ये उभं केलं गेलेलं आहे. ते त्याला पंचाकृती म्हणतात. 5 आकृती आहेत त्या. किल्ल्याच्या पश्चिमेच्या बाजूला हा. जे आपल्याला 3x3चा एक छोटासा दरवाजा दाखवला होता. आपल्याला दाखवला ना म्हणजे हा. झरोका दाखवला. झरोका दाखवला. आतून मोठी इमारत हे आर्च दिसते आपल्याला. हम्म. म्हणजे किल्ल्याच्या आत बाहेर करण्यासाठी याचा वापर वापर केला जातो. सूर्यास्तानंतर सूर्यास्तानंतर. सूर्योदय झालं की ते दरवाजे बंद करायचे म्हणजे मुख्य दरवाजा सुरू झाला. आणि आणखी एक गोष्ट ॲड करतो समजा की जर कधी पण म्हणजे महाराजांच्या किल्ल्यांवरती प्रामुख्याने समजा नाही का त्यांच्या काळामध्ये दरवाजे हे नाही का दिवसा पण बंदच असायचे, पण जो दिंडी दरवाजा आहे का त्यामधनं नाही का ये जाय वगैरे व्हायची. आता मग मोठा दरवाजा कधी खोलला जायचा, मग महादरवाजा असेल किंवा कोणता असेल, ज्यावेळेस नाही का पालखी येणार आहे किंवा काही सण उत्सव आहे तर त्यावेळेस नाही का मोठा दरवाजा हा प्रामुख्याने खोलला जायचा. आणि दिंडी दरवाजा म्हणजे काय की मोठ्या दरवाजा म्हणजे छोटा दरवाजा म्हणजे दिंडी दरवाजा असं. आता ती हिरकणीची गोष्ट वगैरे आपण ऐकली होती ना, तर ती रायगडावरची, तर ती हीच की बुवा जो दिंडी दरवाजा आहे तो पण नाही का सूर्यास्तानंतर बंद झाला होता. त्यामुळे नाही का त्या हिरकणीला खाली जाता नव्हता. चला आता इथली माहिती घेऊया आपण. हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा. मागील जर कधी तुम्ही एपिसोड बघितले नसणार तर ते बघा. आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी 10 वाजेला येणार आहे, तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा. आणि जर कधी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा. तर चला भेटूया मग पुढील एपिसोड मध्ये.